बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भातली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे। कागदपत्र फेरफार प्रकरणात ही शिक्षा देण्यात आली आहे। कोकाटेंचे भाऊ सुनील कोकाटे सुद्धा दोषी असल्याचं कळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। माणिकराव कोकाटे यांचे भाऊ सुनील कोकाटे सुद्धा दोषी असल्याचं कळतं आहे आणि माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत राज्याचे, त्यांना आता 2 वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे। कागदपत्रांमध्ये फेरफार प्रकरणात ही शिक्षा देण्यात आलेली आहे। कोकाटेंचे भाऊ सुनील कोकाटे सुद्धा दोषी असल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा देण्यात आली आहे आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। कागदपत्र फेरफार प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सागर, महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्या भाऊ आहेत यांनी फेरफार करण्याचा आरोप, कागदपत्रांनी 1995 साली फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला होता आणि या प्रमाणात या बाबतीत जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी चालू होती आणि या सुनावणी दरम्यान त्यांच्यावरती 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। याबाबत आता कोकाटे बंधू हे उच्च न्यायालयाकडे जातात का याच्या विरोधात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या राजकीय वातावरणामध्ये त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। निश्चितच सागर, काय आणखी सविस्तर या संदर्भातले तपशील आहेत? ही केव्हाची कागदपत्रे होती, कशा संदर्भातली होती, काय नेमके आणखी डिटेल्स मिळतात? नक्की 1995 साली काही शासकीय कागदपत्रांची फेरफार करण्याचा आरोप हा कोकाटेंवरती होता। याबाबत तेव्हापासूनच जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या सुनावणी दरम्यान आज याचा निकाल जो आहे तो जिल्हा न्यायालयाने दिलेला आहे आणि या जिल्हा न्यायालयाच्या वरती 2 वर्षाची कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। याबाबत अजूनही कुठल्या प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र कोकाटेंचे जे वकील आहेत त्यांच्या बरोबर ते याबाबत प्रतिक्रिया देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। ठीक आहे सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना ही महत्त्वाची माहिती सांगूया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जिल्हा न्यायालयानं या संदर्भातली शिक्षा सुनावलेली आहे। 1995 मध्ये कागदपत्रांमध्ये काही फेरफार झाले होते आणि या प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोकाटेंचे भाऊ सुनील कोकाटे सुद्धा या प्रकरणामध्ये दोषी असल्याचं कळतंय आणि 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड असं या शिक्षेचं स्वरूप आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातून आपण पाहतोय। राज्याचे कृषी मंत्री आहेत आता माणिकराव कोकाटे आणि नुकताच त्यांनी कृषी खात्याचा खरं तर पदभार घेतलेला असताना, मोठमोठे निर्णय घेतलेले असताना आता मात्र त्यांच्या संदर्भातली ही एक मोठी घडामोड कळतेय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कागदपत्रांमध्ये फेरफार प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे भाऊ असलेले सुनील कोकाटे सुद्धा दोषी असल्याचं कळतंय। दोघांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केलेले आहेत। त्या 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड त्यांना ठोठावण्यात आलेला आहे। यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंसंदर्भातली। माणिकराव कोकाटेंना जिल्हा न्यायालयानं अशा प्रकारे ही शिक्षा सुनावलेली आहे। 2 वर्षांची शिक्षा आहे, 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड आहे। माणिकराव कोकाटेंसंदर्भातली या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कृषी मंत्री सध्या राज्याचे आणि त्यांना आता शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। शिक्षेचं स्वरूप आपण पाहिलं, 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड। अर्थातच ते पुढे अपील करणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आणखी स्पष्टता येते, आणखी काही डिटेल्स पुढे येतात। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे आणि त्यांना अशा प्रकारे आता जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे। कागदपत्रांमध्ये फेरफार केलेले आहेत आणि या प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता त्यांना जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावली। 1995 मधले सगळं प्रकरण असल्याचं कळतंय। अर्थात याबाबत अजूनही स्पष्टता येते, मात्र कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे। त्यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत आलेले आहेत।
काही वेळामध्ये यामध्ये आणखी स्पष्टता येईल आणि कशासाठी नेमकी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, या पुढचं नेमकं माणिकराव कोकाटेंचं पाऊल काय असणार आहे या संदर्भात काही वेळामध्ये पुढे डिटेल्स येतील। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि ही मोठी बातमी आहे, राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे आणि त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा ठोठावलेली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड असं या शिक्षेचं स्वरूप आहे। तर त्यांना जामिनासाठी संधी मिळेल का, यावरूनच त्यांच्या पुढच्या अडचणी आणखी किती वाढता आहेत हे बघणं गरजेचं ठरणार आहे, अथवा त्यांचं कृषी मंत्री पद सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे। नुकताच खरं तर पहिल्यांदाच त्यांनी मंत्रिपदाचा हा पदभार घेतलेला असताना अशा प्रकारे माणिकराव कोकाटे आता अडचणीत आलेत। 1995 सालचं हे सगळं प्रकरण आहे, कागदपत्रांमध्ये त्यांनी फेरफार केला होता आणि त्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सगळं प्रकरण सुरू होतं। या संदर्भात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली आहे आणि त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। जामीन करण्यासाठी जर त्यांना संधी मिळाली तर ठीक, अथवा माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढणार आहेत, त्यांचं कृषी मंत्रीपद सुद्धा धोक्यात येऊ शकतं। राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती सध्या कळतीये। नाशिकमधून एक मोठी घडामोड आपल्याला पाहायला मिळते, ही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना शिक्षा ठोठावली आहे।